Hello friends, welcome to Easy Learning channel. So in today's lecture we will see factors affecting permeability. ठीक आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण परमियाबिलिटीचा कन्सेप्ट बघितला. त्याच्यामध्ये आपण वॉटरची जी प्रॉपर्टी आहे, ठीक आहे, परमियाबिलिटी ती बघितली. तर याच्यावर कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात ते आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. सो परमियाबिलिटी आपल्या सर्वांनाच माहिती आहे की एक क्वालिटी आहे सॉईलची की ज्याच्यामधून सॉईलच्या पार्टिकल्समधून ज्यावेळेस वॉटर पास होतं तर ते पास होऊ शकतं की नाही, त्याच प्रॉपर्टीला आपण परमियाबिलिटी म्हणतो. ठीक आहे. त्यालाच आपण हायड्रोलिक कंडक्टिव्हिटी पण म्हणू शकतो. तर याच्यावर काही क्वेश्चन्स JEE लेवलमध्ये विचारलेले आहेत. ठीक आहे. तर त्या क्वेश्चन्सला कन्सिडर करून आपण फॅक्टर्स कोणकोणते अफेक्ट करतात परमियाबिलिटीला ते आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर याच्यामध्ये पहिला फॅक्टर आहे इफेक्टिव्ह साईज. ठीक आहे. इफेक्टिव्ह साईज जी असते ती D10. ठीक आहे. ही आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलंच आहे. ठीक आहे. तुम्ही सेम ह्याच आपल्या इझी लर्निंग चॅनलवर जाऊन प्लेलिस्टमध्ये सॉईल मेकॅनिक्स प्लेलिस्ट आपण बनवलेली आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये जाऊन सॉईल मेकॅनिक्सचा चॅप्टर याच्यासाठी प्रेफर करू शकता. ठीक आहे. तर याच्यासाठी इफेक्टिव्ह साईज जी आहे सॉईल पार्टिकलची, तर त्याच्या कन्सिडरेशनमध्ये परमेबिलिटी ती व्हॅरी होते. ठीक आहे. तर इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू D10 स्क्वेअर. ठीक आहे. इफेक्टिव्ह साईजचा जो स्क्वेअर असतो त्याच्याशी रिलेटेड कोएफिशियंट ऑफ परमेबिलिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. तर वी कॅन से इट ॲज K इक्वल टू C D10 स्क्वेअर. ठीक आहे. वेअर C विल बी युअर कॉन्स्टंट अँड इट विल बी 1. ठीक आहे. आणि कोएफिशियंट ऑफ परमेबिलिटी आपण mm/सेकंड, सेंटीमीटर/सेकंड और मीटर/सेकंड या तिन्ही युनिटमध्ये कन्सिडर करतो. ठीक आहे. त्यानंतर D10 इफेक्टिव्ह साईज जो आहे पार्टिकलची ती मध्ये कन्सिडर करतो. ठीक आहे. आता हे जे रिलेशन आहे या रिलेशनमध्ये आपण K जो आहे तुमचा तो सेंटीमीटर/सेकंडमध्ये कन्सिडर केलेला आणि इफेक्टिव्ह साईज ही मध्ये कन्सिडर केलेली. ठीक आहे. त्यासाठी तुम्ही असं पण रिलेशन तयार करू शकता K इक्वल टू C D10 स्क्वेअर इक्वल टू 100 D10 स्क्वेअर. ठीक आहे. वेअर C विल बी युअर 100. ठीक आहे. तर या केसमध्ये K आणि D10 यांचा जो युनिट आहे तो सेम राहील, म्हणजे K सेंटीमीटर/सेकंडमध्ये राहील आणि D10 हा सेंटीमीटरमध्ये राहील. ठीक आहे. तर ह्या रिलेशनवरून तुम्ही अशा प्रकारे रिलेशन तयार करू शकता. त्याच्यानंतर दोन परमेबिलिटीज जर दिल्या असतील K1 आणि K2, ठीक आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही D10 ऑफ फर्स्ट पार्टिकलचा स्क्वेअर आणि D10 ऑफ सेकंड पार्टिकलचा स्क्वेअर या प्रकारे पण रिलेशन क्रिएट करू शकता. म्हणजे एका फॉर्म्युल्यावरून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स एक्झाम्समध्ये कशा प्रकारे फ्रेम होतात त्यासाठी रिलेशन्स महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर D10ची जी मॅक्सिमम साईज आहे याच्यावर PWD 2018मध्ये ऑलरेडी क्वेश्चन विचारलेला आहे आणि हा आपण मागच्या लेक्चरमध्ये पण डिस्कस केलेला आहे. ठीक आहे. तर D10 मॅक्सिमम 0.5 mm फॉर डार्सीज लॉ. डार्सी लॉ हा ऑब्वियसली लॅमिनार फ्लोसाठी अप्लाय होतो. ठीक आहे. आणि लॅमिनार फ्लो म्हणजेच काय असतो की एका सेम लेयर्समध्ये वॉटर पार्टिकल्स हे फ्लो होत असतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये काही टर्ब्युलन्सी नसते, एका स्मूथ वेमध्ये ते फ्लो होत असतं. तर त्या केसमध्ये आपण डार्सीज लॉ हा अप्लाय करतो आणि त्यावेळेस जी पार्टिकलची साईज आहे मॅक्सिमम साईज ती असते 0.5 mm. ठीक आहे. त्यानंतर हे एक रिलेशन आहे K1 डिवाइड बाय K2 इक्वल टू E1 स्क्वेअर डिवाइड बाय E2 स्क्वेअर. ठीक आहे. E विल बी युअर वाईड्स रेशो. ओके. हा सँडसाठी यूज होतो. तर याच्यावर पण ऑलरेडी वाल्मी 2019मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. त्यानंतर लॉग टू दी बेस 10 K1 डिवाइड बाय लॉग टू दी बेस 10 K2 इक्वल टू E1 बाय E2. दिस पर्टिक्युलर फॉर्म्युला विल बी प्रेफर्ड फॉर युअर सिल्ट अँड क्ले कंडिशन. ठीक आहे. त्यानंतर K1 डिवाइड बाय K2 गॅमा W. ठीक आहे. हे जे रिलेशन आहे याच्यामध्ये गॅमा W हा युनिट वेट आहे. ठीक आहे. आणि न्यू जो आहे तो व्हिस्कॉसिटी आहे. ठीक आहे. तर ह्या रिलेशनवरून तुम्ही असं म्हणू शकता की K इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू गॅमा अँड K इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हिस्कॉसिटी. ठीक आहे. तर या प्रकारचे पण क्वेश्चन्स एक्झाम्समध्ये फ्रेम झालेले आहेत. ठीक आहे.
तेच इथं खालच्या लाईनला लिहिलेलं आहे मी, के इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू विस्कॉसिटी. ठीक आहे, म्हणजेच काय, विस्कॉसिटी जर वाढली तर परमेबिलिटी जी आहे सॉईलची ती कमी होते. ठीक आहे. सो परमेबिलिटी ऑफ सॉईल एक्सप्रेस ॲट 27 डिग्री सेंटीग्रेड. ठीक आहे, हे टेम्परेचर एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, IS 2720 या कोडनुसार परमेबिलिटी जी आहे सॉईलची ती 27 डिग्री सेंटीग्रेड एवढ्या टेम्परेचरवर मेजर केलं जाते. ठीक आहे, त्यानंतरचं रिलेशन आहे K27 न्यू 27 इक्वल टू KT न्यू टी. ठीक आहे, के इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. ठीक आहे, याच्यावरून आपण हे लिहू शकतो. म्हणजे म्हणजे परमेबिलिटी जी वाढली सॉईलची तर टेम्परेचर हे वाढतं, तर टेम्परेचर वाढलं तर परमेबिलिटी वाढते. ठीक आहे, असं पण तुम्ही म्हणू शकता. आणि या केसमध्ये हा एक फॉर्म्युला पण यूज होऊ शकतो, G27 गॅमा W27 GT गॅमा WT. ठीक आहे, तर याचे क्वेश्चन्स पण आपण समोर बघणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर परमेबिलिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया स्क्वेअर. ठीक आहे, त्यानंतर के पार्शियली सॅच्युरेटेड सॉईल ही लेस असते फुल्ली सॅच्युरेटेड सॉईलपेक्षा, आणि इफेक्टिव्ह स्ट्रेस जर वाढला तर परमेबिलिटी कमी होते. ठीक आहे, त्यानंतर इफेक्टिव्ह स्ट्रेस डिटरमाइन करण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला पण माहिती आहे, गॅमा इंटू झेड. ठीक आहे, युनिट वेट इंटू डेप्थ ऑफ सॉईल पार्टिकल्स. ठीक आहे, तर याच्यावर पण ऑलरेडी हा क्वेश्चन फ्रेम झालेला आहे इथं. तर फ्लक्च्युएशन जे आहे वॉटरचं अबोव ग्राउंड लेवल. ठीक आहे, त्यानंतर इफेक्टिव्ह स्ट्रेस हा चेंज होत नाही. ठीक आहे, म्हणजे वॉटर टेबलची जी फ्लक्च्युएशन असते, ठीक आहे, ग्राउंड लेवलच्या वर जर वॉटर फ्लक्च्युएट झालं तर इफेक्टिव्ह स्ट्रेसमध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज येत नाही. ठीक आहे, त्यानंतर हे काही क्वेश्चन्स आहेत जे JEE एक्झाम्समध्ये विचारलेले. ठीक आहे, करेक्ट स्टेटमेंट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर ग्रेटर युनिट वेट. ठीक आहे, ग्रेटर इज द परमेबिलिटी. ठीक आहे, के इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू युनिट वेट म्हणजे गॅमा. ठीक आहे, हे आपण वर बघितलं. तर ह्या रिलेशन्सवरून तुम्हाला थेरॉटिकल टाईपचे क्वेश्चन्स पण सॉल्व करता येऊ शकतात. ठीक आहे, त्यानंतर कोएफिशियंट ऑफ परमेबिलिटी इज प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द इफेक्टिव्ह ग्रेन साईज. ठीक आहे, म्हणजेच जे आपण वर बघितलं के इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू D10 स्क्वेअर. ठीक आहे, हाच क्वेश्चन इथं थेरॉटिकल वेमध्ये विचारलेला आहे. ठीक आहे, म्हणजे न्यूमेरिकल्स पण विचारल्या जाऊ शकतात, त्याच्यावरच थेरॉटिकल क्वेश्चन्स पण विचारले जाऊ शकतात. म्हणजे आपण जे हे रिलेशन्सवर डिस्कस केलेत ते जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला थिअरी आणि न्यूमेरिकल्स या दोन्ही प्रकारचे क्वेश्चन्स हे सॉल्व करायला उपयोगी पडतील. ठीक आहे, इथं बघा, परमेबिलिटी टू सॉईलची परमेबिलिटी हॅविंग इफेक्टिव्ह साईज. ठीक आहे, इफेक्टिव्ह साईज दिलेत 2. ठीक आहे, तर तुम्ही याच्यामध्ये रिलेशन यूज करू शकता, इफेक्टिव्ह साईज. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्हाला हे रिलेशन यूज करता येईल, K1 डिवाइड बाय K2 इक्वल टू D10 स्क्वेअर डिवायडेड बाय D10 स्क्वेअर. ठीक आहे, मग याच्यामध्ये इफेक्टिव्ह साईज 2 पार्टिकलचे दिलेले आहेत, 1.5 mm आणि 0.2 mm. तर त्या तुम्ही या ठिकाणी प्लेस करू शकता, आणि हा जो रेशो आहे तो ऑटोमॅटिकली तुम्हाला इथं डिटरमाइन होईल. ठीक आहे, तर हा क्वेश्चन पण JEE लेवलमध्येच विचारलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट हे पण रिलेशन आपण आताच डिस्कस केलं की युनिट वेट आणि परमेबिलिटी, त्यानंतर विस्कॉसिटी. ठीक आहे, या तिन्हीमध्ये जे रिलेशन असतं ते तुम्ही इथं यूज करू शकता. ठीक आहे, म्हणजे आपण जे रिलेशन K1 डिवाइड बाय K2 इक्वल टू गॅमा W1 न्यू डिवायडेड बाय गॅमा W आणि न्यू 2. ठीक आहे, 1. तर या प्रकारे हे रिलेशन्स तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे, परंतु इथं याच्यामध्ये तुम्हाला 27 डिग्री सेंटीग्रेड आणि 30 डिग्री सेंटीग्रेडसाठी विचारले टेम्परेचर. ठीक आहे, तर त्याचं पण तुम्ही इथं रिलेशन तयार करू शकता की जे आपण वर बघितलेलं आहे, K27 इंटू न्यू 27 इक्वल टू KT इंटू न्यू टी. ठीक आहे, तर हे रिलेशन तुम्ही इथं यूज करू शकता.
त्यानंतर हा RRB JEEचा क्वेश्चन आहे, ठीक आहे. याच्यामध्ये परमिएबिलिटी हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकलमध्ये विचारलेली आहे तुम्हाला, ठीक आहे. तर याच्यामध्ये हे रिलेशन तुम्ही यूज करू शकता KH, ठीक आहे. तर हे जे रिलेशन आपण इथं तुम्ही या ठिकाणी बघू शकता, ठीक आहे. हे जे रिलेशन आहे KH आणि KV, ठीक आहे. तर हे रिलेशन्स तिथं तुम्ही प्रेफर करू शकता, ठीक आहे. तर ह्या प्रकारचे काही क्वेश्चन्स एक्झाम्समध्ये ऑलरेडी विचारलेले, ठीक आहे. सो मेक द सेन्स ऑफ दीज पर्टिक्युलर इक्वेशन्स अँड रेडी फॉर द एक्झाम, ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स. थँक्स.